चला तर आपण वर्क पॉवर एनर्जी मध्ये क्वेश्चन्स करत होतो आणि त्यात आपण आतापर्यंत वर्कचे सगळे क्वेश्चन्स केलेले आहेत. काल आपण काही क्वेश्चन्स केले. त्यामध्ये सगळ्या टाईप आपण कव्हर केल्या. जसं वर्क मध्ये फर्स्ट आपण कंप्लीट केलं कॉन्स्टंट फोर्स. नाही, कॉन्स्टंट फोर्स वाले क्वेश्चन केले. त्यानंतर व्हेरिएबल फोर्स वाले केले, जिथे आपण इंटिग्रेशन यूज करतो. त्यानंतर कोणती टाईप झाली यामध्ये? वेक्टर इन्व्हॉल्विंग क्वेश्चन्स आपण केले. वेक्टर्स वाले पण झाले. चौथी टाईप कोणती होती सांगा? ग्राफ. तर आपल्याला जेवढ्या टाईपचे क्वेश्चन जेईई मेन्स मध्ये विचारले जातात, स्टार्टिंग फ्रॉम कॉन्स्टंट फोर्स टू ग्राफिकल क्वेश्चन्स, त्याचा आपण ऍक्च्युअल बेस कंप्लीट केलेला आहे की कसं या क्वेश्चन्सला अप्रोच करतात. आणि आपण लास्ट टाइम कायनेटिक एनर्जी काय असते इथं आपण स्टार्ट केलं, त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आणि वर्क एनर्जी थेरम सुद्धा पाहिला होता. तर या बेसवर आपण आता एक 2-3 मिनिटांमध्ये परत कायनेटिक एनर्जीला समजून घेऊ आणि त्याचे काही क्वेश्चन्स बघू. तर वर्क हा पहिला टॉपिक आपला इथं संपतो. त्याच्यात आपण स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. जेवढ्या जेईई मेन्स ऍडव्हान्स पर्यंत लागतात तेवढ्या झालेल्या आहेत. तुम्ही त्याचे जुने व्हिडिओ रिवाइज करत चला, गोष्टी क्लिअर होतील. सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता आपण परत रिव्हिजिट करूया एनर्जी. एनर्जी काय होती सांगा? एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क. डेफिनेशन तीच आहे. असं काही नाही की लहानपणी ती एनर्जी ची डेफिनेशन आपण लहान होतो म्हणून सोपी होती, आता मोठे झाल्यामुळे अवघड डेफिनेशन असेल असं काही नाही. डेफिनेशन फिक्स आहे. डिफाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. फक्त लहानपणी आपण त्याचं मिनिंग समजून घेत नव्हतो. फक्त आपलं रोट लर्निंग असायचं, पाठ करा पाठ करा पाठ करा. आता तसं नाहीये. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? एनर्जीला आपण काय म्हणतो? कॅपॅसिटी टू डू वर्क. आता वर्कला आपण डिफाईन केलं, पण एखादं वर्क करण्यासाठी कशाची तरी गरज आहे ना. आता मी इथं बोलतोय, मला मला कुठल्या तरी फिजिकल क्वांटिटीची गरज लागणार, मला पोटभर जेवावं लागणार, मला ऐकण्यासाठी तुम्हाला काहीतरी खावं लागलं असेल, हे नाही? तर प्रत्येकाला वर्क करायचंय. आता वर्कची डेफिनेशन फिजिक्स मध्ये वेगळी आहे. एफ एस कॉस थिटा म्हणजे फोर्स लावणार, त्याच्यामुळे ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होणार. आता मी इथे बसून कितीही वेळ बोललो तरी मी वर्क केलं असं नाही म्हणत आपण, कारण वर्कसाठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही लागेल आणि अँगल 90 डिग्री पेक्षा वेगळा लागेल. पण वर्क करण्यासाठी कशाची गरज आहे? ठीक आहे. तर वर्क करण्यासाठी जी कॅपॅसिटी लागते आपल्याला, ती येते एनर्जी म्हणून. तर एनर्जी ही ऍक्च्युली वर्कला काय करत असते? कॅरी आउट करते. एखादं वर्क घडण्यासाठी आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. मग आता कॅपॅसिटी टू डू वर्कचा अर्थ काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे एखाद्या सरफेसवर, कोणत्याही एखाद्या सरफेसवर एखादा ब्लॉक आहे म्हणून घ्या. चला, तो ब्लॉक लेट्स से इथं असा ठेवलेला आहे आणि एक कुठला तरी आपल्याकडे बॉल आहे. आता हा बॉल या ब्लॉकला कोणत्याही प्रकारे पुढे सध्या पुश करत नाहीये. इन फर्स्ट सिनेरियो लेट्स से द बॉल अँड द ब्लॉक बोथ आर ऑन रेस्ट. तर काहीच होणार नाही. आता रेस्टवर आहे त्याचा अर्थ काय? देअर इज नो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नाही म्हणजे आता इथं वर्क नाही करणार, हा पण वर्क नाही करत, हा पण वर्क नाही करत. पण जर आपण याच्यावर एक फोर्स अप्लाय केला, या बॉलवर एक फोर्स अप्लाय केला इन धिस डायरेक्शन, तर बिलकुल ह्याला स्वतःचा एक मास आहे आणि आपण ह्याला एक स्पीड दिली. तर मास आणि स्पीड दिल्यामुळे याला मिळालं मोमेंटम. मास इंटू व्हेलॉसिटी इज मोमेंटम. तर मोमेंटम ज्याला आपण मराठीमध्ये संवेग म्हणतो, संवेग, वेगासोबत काहीतरी अटॅच केलं. वेग म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये काय काय आलं? स्पीड आली आणि डायरेक्शन आलं. प्रत्येक कॉन्सेप्टला नीट समजून घ्या. पुढे क्वेश्चन्स करताना कधीच आणणार नाही तुम्ही.
तर मास सोबत व्हेलॉसिटी आली म्हणजे त्याला मोमेंटम आलं. त्याला संवेग म्हणतो आपण. वेग आणि संवेग ह्याच्यात काय फरक आहे? जेव्हा तुम्ही फक्त व्हेलॉसिटी देता, तेव्हा त्याला काही अर्थ नाहीये. पण व्हेलॉसिटी जेव्हा एका मासशी रिलेटेड होते, तेव्हा ती बनते मोमेंटम. आणि मोमेंटममध्ये काय असतं? एनर्जी असते. आणि तीच एनर्जी काय करू शकते? वर्क करू शकते. कारण त्या एनर्जीमध्ये कॅपॅसिटी आहे वर्क करण्याची. मग आपण या बॉलवर जर या डायरेक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय केला, त्याला मास m आहे, त्याला स्पीड v दिली, तर हा बॉल पुढे येईल आणि तो याच्यावर कोलाइड होईल. आता ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे वर्क करण्याची. आता ह्याने वर्क केलं कसं म्हणता येईल? की याने आपल्याला मिळालेला फोर्स बघा, याला मिळालेला फोर्स त्याने या ऑब्जेक्टवर ट्रान्सफर केला. म्हणजे हा फोर्स परत याला मिळाला या डायरेक्शनमध्ये. आणि मग आपण पाहिलं की या डायरेक्शनमध्ये फोर्स मिळाल्यामुळे हा ब्लॉक त्याच्या पहिल्या जागेवरून थोडा डिस्प्लेस झाला. म्हणजे बघा इथे काय झालं? फोर्समुळे हा रेस्टवर होता, सुरुवातीला हा रेस्टवर होता, आता दोघांनी पण वर्क केलं. वर्क का केलं? कारण या बॉलमध्ये आता एक आपण कॅपॅसिटी क्रिएट केली वर्क करण्याची. आणि ती कॅपॅसिटी म्हणजेच एनर्जी आहे. मग आपण एनर्जीचे जे वेगवेगळे फॉर्म शिकणार 12वी संपेपर्यंत तुम्ही मेन सगळ्या एनर्जी शिकणार. आपल्याला माहिती आहे की या युनिव्हर्समध्ये 4 फंडामेंटल फोर्सेस आहेत. ठीक आहे? फंडामेंटल फोर्सेस 4 आहेत. बाकी आपण त्याच्या टाईप, सब टाईप, डोमेन, सब डोमेन सगळे शिकतो. पण बेसिकली 4च फोर्सेस एक्झिस्ट करतात. त्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला 12वी संपेपर्यंत आहे. नंतर तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला गेल्यावर तुम्ही फक्त त्याला एक्सप्लेन करणार. नवीन काही शिकणार नाही. त्याला तुम्ही अजून हायर लेव्हलला अप्लाय करायला शिकणार. पुढचं तुमचा जो लर्निंगचा पार्ट आहे तो 12वी पर्यंतच आहे. इंजिनिअरिंगला पुढे तुम्ही पी-एच-डी जरी करतो म्हणले, एम-टेक करतो म्हणले, हायर एज्युकेशनमध्ये जातो म्हणालात, तर तुम्ही नवीन काही शिकणार नाही हे लक्षात घ्या. जेवढं शिकणं आहे ना ते 12वी पर्यंतच आहे. म्हणून 11वी-12वी पूर्ण बेस मानला जातो हायर स्टडीजचा. तर लक्षात घ्या, याने आता वर्क केलं कारण वर्क करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती एनर्जीने दिली. मग आपण पूर्ण जरी वेगवेगळे एनर्जीचे कॉन्सेप्ट शिकणार असू तरी आपण मेनली कोणतं शिकणार? मेकॅनिकल एनर्जी. आणि आपल्या या सिलेबसमध्ये या चॅप्टरमध्ये मेकॅनिकल एनर्जीवर आपला फोकस असेल. मेकॅनिकल एनर्जीमध्ये कोणते दोन आहेत सांगा? कायनेटिक अँड पोटेन्शियल. आपण सुरुवातीला कायनेटिक शिकतो. ठीक आहे? पोटेन्शियल एनर्जी समजून घेणं एवढं सोपं नाहीये. कायनेटिक त्यातल्या त्यात सोपं असते. लहानपणी आपल्याला हे फार सोपं वाटायचं. पोटेन्शियल एनर्जी. काय एक्झाम्पल्स असायचे? ताणलेला धनुष्य, ठीक नाही? स्ट्रेच मेम्ब्रेन आहे की नाही एखादा? किंवा एखाद्या तुम्ही बघा डॅममध्ये स्टोअर केलेलं वॉटर यांच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. स्ट्रेच केलेला रबर बँड पोटेन्शियल एनर्जी आहे. पोटेन्शियलचा अर्थच काय असतो? स्थितीज की नाही? स्थितीज म्हणजे एखाद्या पोझिशनमुळे ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी असते. आता या रिमोटला आपण इथे ठेवलेलं आहे. आता इथं काही अडचण नाही. जर आपण या ऑब्जेक्टची पोझिशन अशी केली, तर आता पायाच्यामध्ये एनर्जी आलेली आहे. का? कारण आपण याला सोडल्यानंतर हा जोरात खाली पडेल. याच्यात आता वर्क करण्याची कॅपॅसिटी आलेली आहे. इतका वेळ तो नव्हता. आता आता एनर्जी नाही का याच्यात? आहे. आता पण याच्यात एनर्जी आहे. पण सांगा एनर्जीमध्ये याचा मॅग्निट्यूड वाईज एनर्जी 0 आहे. कारण वर्क करण्याची कॅपॅसिटी नाहीये. का? कारण हा जो खाली वेट लावतोय त्याला नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करत आहे. त्याच्यामुळे आता लक्षात घ्या, पण जर आपण या ऑब्जेक्टला एका हाईटवर नेलं, म्हणजे बघा याची पोझिशन चेंज केली. त्याला फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये म्हणतात कॉन्फिगरेशन चेंज केलं. तर आता याच्यामध्ये कॅपॅसिटी आलेली आहे. याचा मास इथे तेवढंच होतं, इथेही तेवढंच होतं. पण इथे वर्क करण्याची कॅपॅसिटी आणि इथे करण्याची कॅपॅसिटी चेंज झाली बिकॉज ऑफ टू थिंग्स. कोणत्या कोणत्या दोन थिंग्स? ग्रॅव्हिटी आली आणि हाईट आली. ठीक आहे? हाईट आली ना आता याला. कॉन्फिगरेशन मीन्स हाईट. आता जी तर तुम्ही माउंट एव्हरेस्टला जाईपर्यंतही बदलणार नाही.
जी ची व्हॅल्यू कशी बदलते, किती बदलते हे तुम्ही ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये शिकाल. किती किती कशी कशी चेंज होते. हाईटच्या रिस्पेक्टमध्ये कशी चेंज होते हे तुम्ही नंतर सगळं शिकाल. पण आता तुम्ही लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी ही मेनली कशावर डिपेंड असते? हाईटवर. कायनेटिक एनर्जी हाईटवर डिपेंड नाहीये. कायनेटिक एनर्जी डिपेंड असते त्याच्या मोशनवर. म्हणून आपण पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी जी पाहतो, कायनेटिक एनर्जी याला आपण 9th स्टँडर्डला डिराईव्ह केलेलं आहे. मी परत परत डेरिव्हेशन नाही शिकवणार. इट इज हाफ mv स्क्वेअर. हाफ कसा आला, काय आला, सगळं डेरिव्हेशन 9th स्टँडर्डला पण आहे आपल्याला. ठीक आहे. आणि तुम्ही डेरिव्हेशन कोणतं शिकायचं? वर्क एनर्जी थेरमचं, जे मी तुम्हाला परवा शिकवलेलं आहे. मी फक्त आता तुम्हाला कनेक्ट करतो या टॉपिकला. तर कायनेटिक एनर्जी हाफ टाइम्स mv स्क्वेअर आहे. आणि आपण ह्याला अजून एका प्रकारे काय लिहिलो तर आठवा. कायनेटिक एनर्जीचं रिलेशन आपण कोणासोबत घेतलेलं आहे? मोमेंटम सोबत. तर ते किती असते? पी स्क्वेअर बाय 2m. मी तुम्हाला परवाच्या लेक्चरमध्ये सांगितले कसं आलं ते. म्हणजे तुम्ही पी स्क्वेअरला काय लिहू शकता? 2mk. ही आता लिहायची गरज नाही. याचा अर्थ पी काय होतं? √2mk. तर लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी असेल किंवा ही कायनेटिक एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये हे रिलेशन असतं. याला कधीही विसरायचं नाही. जेई मीन्स तुम्हाला मुद्दाम असा प्रश्न नाही विचारणार, इकडे आणणार. कारण त्याला 4 मार्क द्यायचे, तर ते एका कॉन्सेप्टवर गप्प बसत नाही. ते तुम्हाला मोमेंटम विचारणार, एनर्जी विचारणार, रूट काढायला लावणार, फंक्शनच्या फॉर्ममध्ये देणार, मिनिमम मॅक्सिमम विचारणार, इनइक्वॅलिटी लावणार, बेबी कर्व लावणार, काही ना काही मागे पुढे लावणार तुमच्या. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात घ्या, हा जो हाफ mv स्क्वेअर आहे, कायनेटिक एनर्जीची सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय होती आठवा? ऑलवेज पॉझिटिव्ह. कायनेटिक एनर्जी कधीही निगेटिव्ह नसते. आजपासून ही गोष्ट कधीच विसरायची नाही. कारण मास ऑलवेज पॉझिटिव्ह, व्हेलॉसिटी निगेटिव्ह राहू शकते, पण स्क्वेअर केलं ना, तर स्क्वेअर कॅनॉट बी निगेटिव्ह. स्क्वेअर फंक्शनची आपण प्रॉपर्टी फंक्शनमध्ये शिकलेली. हाफ एक पॉझिटिव्ह कॉन्स्टंट मल्टिपल आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल ही क्वांटिटी काय झाली? पॉझिटिव्ह झाली. मोमेंटम सोबत अटॅच केला तरी बघा, अंडर रूट स्क्वेअर रूट फंक्शन आहे. 0 ऑर ग्रेटर दॅन 0 याची व्हॅल्यू असते. याचा अर्थ हे पण ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, हे पण ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. म्हणून कायनेटिक एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह असते. आणि कायनेटिक एनर्जीची एक दुसरी कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची, डिपेंड्स ऑन, हे खूप महत्वाचं आहे, डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. हे मागच्या ह्याच्यात सांगायचं राहिलं. कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते? फ्रेम ऑफ रेफरन्सवर. आता फ्रेम ऑफ रेफरन्स आपण कायनेमॅटिक्सच्या पहिल्याच लेक्चरला शिकलो होतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन आपण कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टीम मधून स्टडी करत आहोत, त्याला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. 2D प्लेन मधून करतोय का 3D मधून करतोय, म्हणजे आपण ओरिजिन वर ऑब्झर्व्हरला ठेवलं, त्याचा पोझिशन वेक्टर काढला, तिथे एक आपण क्लॉक लावली, टाइम लावला आणि मग आपण चेक करतोय. कायनेटिक एनर्जी फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड आहे. हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो? आपला नेहमीचा एक्झाम्पल आहे, आपण ज्या व्हेकल मध्ये बसून जात आहोत, त्या व्हेकलला कायनेटिक एनर्जी आहे, पण आपण त्या व्हेकल मध्येच बसलेले असल्यामुळे आपण स्वतःला रेस्टवर आहेत असं समजतो. ठीक आहे ना. आपण ज्या गाडीत बसून जात आहोत, त्याच्यात आपल्याला आपण मोशन मध्ये आहोत असं वाटतच नाही ना, आपण जागेवरच बसून आहेत, आपण रेस्टवर आहोत असं वाटतं. पण बाहेरून पाहणाऱ्या माणसाला आपण स्पीडने पुढे जाताना दिसतो, कारण त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स अर्थ आहे. आपल्या व्हेकल मध्ये बसलो, ती आपली फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. या दोनवर कधी कधी स्टेटमेंट क्वेश्चन येतात जेईई मेन्सला, आणि सगळे थेरॉटिकल पोर्शन माहीत पाहिजे. तर कारण आजकाल मागच्या 2-3 वर्षात स्टेटमेंट क्वेश्चन खूप विचारत आहेत. डायरेक्ट एनसीईआरटीच्या लाईन मधून विचारतात, हे पण लक्षात ठेवा. बुकच्या एकेका पार्ट पासून सुद्धा विचारतात. तर लक्षात ठेवायचं, हे कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत 2 महत्वाच्या गोष्टी असतात. आता याच्यावर आपल्याला कशा कशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, चला एक बेसिक एक्झाम्पल करू. आपल्याला खूप वेळा जेईई मेन्सला जे क्वेश्चन येतात ते रेशिओशी रिलेटेड जास्त आहेत. रेशिओ काढा म्हणतात, किंवा कायनेटिक एनर्जीमध्ये काय म्हणतात, मास डबल केलं, वेलॉसिटी हाफ केली, तर कायनेटिक एनर्जीमध्ये किती पर्सेंटेज चेंज होईल, असे क्वेश्चन्स येतात. किंवा मोमेंटम मध्ये किती चेंज होईल,
असे क्वेश्चन्स येतात. तर त्याचा एक बेसिक क्वेश्चन बघा. आता बघा, वेन अ मॅन इन्क्रीजेस हिज स्पीड बाय 2 मीटर पर सेकंड. म्हणजे आपण इथे काय करतोय, स्पीड इन्क्रीज्ड बाय 2 मीटर पर सेकंड. बाय, हे फार महत्वाचं आहे. मी जर म्हणलं स्पीड डबल केली आणि स्पीड 2 ने वाढवली, सेम आहे का? आणि इथेच खूप मुलं चुका करतात. When we say speed is doubled and when we say speed is increased by 2, both are different things. When we say speed is doubled, then v becomes 2v. समजला? आणि इथे काय मिनिंग आहे याचा? v becomes v plus 2. तर हे मल्टिपल आहे, हे ऍड झालेले. थिंग्स आर डिफरंट. तुम्हाला हे अनालाइज करता आलं पाहिजे, नाहीतर इथे मल्टिप्लाय करायचंय काय ऍड करायचंय या कन्फ्युजन मध्ये 100% रॉंग होऊन जातो क्वेश्चन. तर बघा, एका माणसाने आपली स्पीड 2 मीटर पर सेकंडने वाढवली. आता स्पीड वाढवल्यामुळे तुम्ही पहा, मासचा तर काही फरक पडणार नाही, मास फिक्स आहे. स्पीड वाढली म्हणून कायनेटिक एनर्जी वाढणार. तर इथं तुम्हाला काय म्हणलंय, स्पीड डबल केल्यामुळे जी कायनेटिक एनर्जी आहे ही डबल झाली. इथे बाय 2 नाहीये, पण आता के चं झालं 2k. समजून घ्या. तर तुम्हाला विचारतात फाइंड ओरिजिनल स्पीड. तर डबल करण्याच्या आधी नेमकी स्पीड किती होती? हाऊ विल यू सॉल्व दिस? आता थिंकिंग करा. फॉर्म्युला तर एकच आहे आमच्याकडे, कायनेटिक एनर्जी बद्दल बोलतो. नीट समजून घ्या. लेट जी ओरिजिनल स्पीड आहे ती आपण v मानू आणि जी ओरिजिनल कायनेटिक एनर्जी आहे ती k मानू. हे ओरिजिनल आहे. तर सांगा त्याची कायनेटिक एनर्जी काय होईल? हाफ एम व्ही स्क्वेअर. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. याला आपण असं म्हणूया k1. k1 घ्या आणि इथे v ला आपण सध्या vच मानू, काही अडचण नाही. मास बद्दल काही कमेंट केलेलं नाही, मास काही चेंज होत नाहीये, सध्या मास असंच ठेवा. आता बघा, न्यू मध्ये काय होईल? न्यू कायनेटिक एनर्जी काय होईल? k2. हाफला हाफ, मासला मास. पण हा हाफ नाही होणार ऍक्च्युली. आपण इथे काय म्हणू ह्याला, चला याला k1 म्हणण्यापेक्षा याला kच राहू द्या. एक काम करा, k काय झाला? 2k. कळलं? कायनेटिक एनर्जी इज डबल्ड. k होती आता 2k झाली. तर स्पीड किती होती? v. पण स्पीड आता न्यू स्पीड किती आहे? v प्लस 2 चा होल स्क्वेअर. आता बघा, आपल्याकडे दोन इक्वेशन्स आलेले आहेत अँड वी वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस v. आता काय करणार? बेस्ट ऑप्शन काय असतो याला? सबट्रॅक्ट करून काय फायदा नाही. त्याला बेस्ट ऑप्शन आहे रेशो घ्या. ठीक आहे. तर एक काम करा, 1 डिवायडेड बाय 2 करा. इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करा. तर बघा, इक्वेशन 1 मध्ये इथं कोण आहे? k बाय 2k. इकडं कोण आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि इकडे कोण आहे? हाफ एम व्ही प्लस 2 स्क्वेअर. चलो, कौन कौन मरेगा? हाफ एम कॅन्सल, के कॅन्सल. हा झाला 1/2 वर व्ही स्क्वेअर, खाली व्ही प्लस 2 होल स्क्वेअर. चला काय होईल मग? व्ही प्लस 2 होल स्क्वेअर इज 2v स्क्वेअर. ओपन करा, व्ही स्क्वेअर प्लस 2v प्लस 4. ठीक आहे. आता 2v नाही, 4v होईल ना. 4v प्लस 4 आणि इकडे कोण आहे? 2v स्क्वेअर. या सगळ्यांना इकडे घेऊन जा. 2v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर मायनस 4v मायनस 4. इथे दोन गोष्टी असतात त्या मला महत्वाच्या सांगायच्यात. वी हॅव v स्क्वेअर मायनस 4v मायनस 4 इज 0. आता तुम्ही याला डायरेक्ट आयडेंटिटीने नाही लिहू शकत बघा, कारण हा a मायनस बी होल स्क्वेअर नाहीये. a मायनस बी होल स्क्वेअर असता ना, तर इथे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर झाला असता. इथे प्लस आला असता, इथे मायनस आहे. नाही तर काही जण गडबडीमध्ये याला v मायनस 2 चा होल स्क्वेअर म्हणतील. अशी गडबड नाही करायची. आता आपल्याकडे आलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फंक्शन चॅप्टर शिकवताना एक कॉन्सेप्ट सांगितला होता. इथे रूट स्क्वेअर येत असेल तर स्क्वेअर करा म्हणून, आठवते?
काय होतं बरं स्क्वेअर केलं नसतं तर? अजून एक चान्स होता बरं आपल्याकडे या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा. तुम्ही काय केलं असतं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. याचा स्क्वेअर रूट घेऊन तुम्ही ह्याला बी आणि याला v+2 लिहिलं असतं आणि त्याने हा काय बनला असता, एक लिनियर इक्वेशन बनला असतं. अरे तुम्ही स्क्वेअर रूट घेऊन काय करणार, सेकंड डिग्री गायब करणार याची. म्हणजे च्या ज्या दोन व्हॅल्यू येणार आहेत ऍक्च्युली इथं, त्या आपण काय केल्या, एकच व्हॅल्यू काढली. याला आम्ही फंक्शन चॅप्टर मध्ये एक नाव दिलं होतं, लॉस ऑफ रूट्स. आपण रूटला लॉस करतो अशा वेळेस, तर ते कधीच नाही करायचं. इथे आपण स्पीड बद्दल बोलत नाही, व्हेलॉसिटी बोलतोय, म्हणून इथे प्लस मायनस दोन्ही पण पॉसिबल आहे. तर हा या क्वेश्चन मध्ये इथे धोका होऊ शकतो. मुद्दाम हा क्वेश्चन घेतलेला आहे. बघा सिंगल लाईन मध्ये क्वेश्चन आहे, पण कॅल्क्युलेशन किती एकदम वास्ट होते मध्येच. आता क्वाड्रेटिकला सॉल्व्ह करताना फॅक्टरायझेशनने होणार नाही हे वाटते. मग आपला फॉर्म्युला लावून टाका. v काय होईल, v इज इक्वल टू -b काय झाला, +4, मायनस मायनस प्लस होईल ना, √b² -4ac किती व्हायले, 4ac तेच व्हायले, दिसलं. कारण a किती आहे 1, c आहे 4, पण c कोणता आहे, थांबा थोडी गडबड झाली. हे असं होईल, -16 होईल आणि खाली किती होणार 2a. चलो ये हो गया 4 प्लस मायनस हे झालं 32. तर याला तुम्ही 32 लिहिण्यापेक्षा काय करा, 16 × 2 करा, स्क्वेअर रूट काढताना हेल्प होते. आता 4 प्लस मायनस 2 याला 4√2 लिहा. ठीक आहे. आता खाली याला 2 वर 4 कॉमन आउट करा, 1 प्लस मायनस √2 खाली 2 आला, याला कॅन्सल करा, 2 प्लस मायनस 2√2. सो दिस इज द इनिशियल स्पीड. ही त्याची ओरिजिनल स्पीड होती. एवढा खेळ असतो. म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला मॅथमॅटिक्स प्रॉपर लावता आलं पाहिजे. ठीक आहे. आता जर तुम्हाला याच्यात एवढंच म्हणलं असतं की स्पीडची फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घ्या, तर बघा ह्याच्यात तुम्हाला एखाद्याला कॅन्सलही करता आलं असतं. जसं विचारलं जातं बऱ्याचदा, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हा एक क्वेश्चन झाला. नेक्स्ट एक्सप्लेन करतो आणि चांगला क्वेश्चन आहे, विचारपूर्वक सोडवा. इन अ बॅलिस्टिक्स डेमॉन्स्ट्रेशन, या शब्दाला काही भिवू नका. अ पोलीस ऑफिसर फायर्स अ बुलेट ऑफ मास 50 ग्रॅम with speed 200 मीटर पर सेकंड ऑन सॉफ्ट प्लायवूड ऑफ थिकनेस 2 सेंटीमीटर. असे आपण क्वेश्चन मागे केले होते कोलिजनचे. ठीक आहे. एका प्लायवूडवर एक बुलेट फायर केली, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा बुलेट मध्ये जाते तेव्हा रेजिस्टन्स लागल्यामुळे त्याची स्पीड कमी होते, त्याची एनर्जी पण कमी होते. बघा 2 सेंटीमीटर थिकनेस आहे. द बुलेट एमर्जेस विथ ओनली 10% ऑफ इट्स इनिशियल कायनेटिक एनर्जी. जेवढ्या कायनेटिक एनर्जीने ती बुलेट प्लायवूडवर आली, तिथून बाहेर निघताना ती आपल्या इनिशियल स्पीडच्या 10% स्पीडनेच बाहेर पडली. तर तिची बाहेर पडण्याची स्पीड किती होती. व्हेरी नाईस. हो, 10% घेऊन बाहेर आली. तर आधी तुम्हाला ओरिजिनल कायनेटिक एनर्जी काढावं लागेल. समजलं. इनिशियल कायनेटिक एनर्जी काढा, त्याचा 10% काढा, ती एमर्जंट कायनेटिक एनर्जी असेल बाहेर पडण्याची, आणि त्याच्यावरून तुम्हाला v फायनल काढायचं, बाहेर पडण्याची स्पीड किती आहे. आणि 50 ग्रॅम दिले, त्याला किलोग्रॅम पण करा. एसआय युनिट कडे लक्ष देत चला. आता जमले पाहिजे उत्तर, एक तरी नीट काढून दाखव. या लवकर या. खालीच ठेवता का घेऊन जाता? ठीक आहे.
तुम्ही थकताल एवढे प्रश्न आहेत माझ्याकडे, फक्त करत राहा. ओरिजिनल किती आली तुझी कायनेटिक एनर्जी? करेक्ट. आता बाहेर पडण्याची कायनेटिक एनर्जी किती आहे? इनिशियलच्या 10%. आता 1000चा 10% किती असतो? 100. तर नवीन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ठेवा, इज इक्वल टू 100 करा आणि त्याचा व्ही काढा फक्त. कारण बाहेर पडण्याची स्पीड आहे ना, व्ही फायनल काढायचंय, पहिलं व्ही इनिशियल होतं. काय झालं? फायनल आन्सर? नाही ना बेटा, कुठं चुकलं बघ. तुझं 4000 आलं का स्क्वेअर मध्ये? मग 4000चा स्क्वेअर रूट 200 कसा येईल? 40,000चा असतो. बघ, स्क्वेअर रूट मध्ये ऑड झिरो असतात का? 3 झिरो असल्यावर कधी परफेक्ट स्क्वेअर राहील का? बसा आमच्या अनुष्काच्या 8वीच्या पिरियडला, शिकवतो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट परत एकदा. तुम्ही जेव्हा जेव्हा पुढे जेईचे क्वेश्चन्स अटेम्प्ट कराल तेव्हा तुम्हाला कळेल या सगळ्या प्रश्नांचं महत्व. हलक्यात घेऊच नका काही, उत्तर आले पाहिजे. हा, तसं मी मान्य करतो, ते बिलकुल मान्य करतो, काही अडचण नाही. रूट 10 किती असते? चला असो, आपल्याकडे आता ऑप्शन नाहीत म्हणून मी ऑप्शनला मॅच करत नाहीये, तेवढं मान्य करतो. ऑप्शन मध्ये रूट मध्ये देत नाहीत, पॉइंट मध्ये देतात. तुम्हाला बरोबर कॅल्क्युलेशनच करायला लावतात. चला लक्ष द्या, सिंपल आहे. क्वेश्चनची लँग्वेज समजून घ्या. पहा, आता इथे मास आहे 50 ग्रॅम, आपल्याला त्याला काय करावं लागेल? 50/1000. आता किलोग्रॅम होईल. SI युनिट मध्ये कन्वर्ट करत जा. ठीक आहे. त्याची इनिशियल स्पीड आहे, मी आता VI म्हणतो ह्याला. इनिशियल स्पीड 200 मीटर पर सेकंड आहे, ह्याच्यात नो चेंज, SI युनिटच आहे. ओके. आता या थिकनेसला उगा तुम्हाला फक्त दिले, ह्याचा काही यूज नाहीये. या थिकनेसचा यूज नाही, पण या थिकनेसचा यूज कधी झाला असता माहितीये? बाहेर पडता पडता किती डिस्टन्स कव्हर करला असं विचारलं, त्या 2 सेंटीमीटरला आपल्याला अकाउंट मध्ये घ्यावं लागलं असतं. तर चला, त्याची जी इनिशियल कायनेटिक एनर्जी असेल KI, हाफ MVI स्क्वेअर. आता बघा, हाफ एम ला कसं लिहा? 50/1000च लिहा. डेसिमल आधी कधीही करायचं नाही. तुम्हाला एक टीप देतो माझ्याकडून, फ्रॅक्शन मध्येच ठेवायच्या मोस्टली गोष्टी. जोपर्यंत पूर्ण काम होत नाही त्याला डेसिमल मध्ये करायचं नाही. आधी डेसिमल करून पुन्हा फ्रॅक्शन करायचं नाही. आता VI स्क्वेअर आहे, इनिशियल स्पीड 200 आहे, तर 200 इंटू 200 स्क्वेअर आहे. ओके. याचा काय फायदा होतो? बरेचसे झिरो वगैरे कॅन्सल होतात. इथून एक जाऊ द्या, हे 2 जाऊ द्या, आणि ह्याला कॅन्सल करू द्या, इथे 1 आला, तर हे टोटल आलं 1000. एनर्जी आहे, एनर्जीचं युनिट ज्यूलच असते. तर ही झाली याची कायनेटिक एनर्जी इनिशियल. इट इज बिफोर बिफोर पेनिट्रेटिंग द प्लायवूड. ठीक आहे, त्याच्यात जाण्यापूर्वीची ही त्याची एनर्जी आहे. आता ज्या वेळेस तो त्या 2 सेंटीमीटर थिकनेसच्या प्लायवूडला कोलाइड करतो, तिथून बाहेर पडताना ऑब्विसली त्याला एक ऑपोजिंग फोर्स लागणार प्लायवूडचा,
त्यामुळे त्याची स्पीड कमी होणार. मग आता त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे फायनलवाली, ती आहे 10% ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी. इनिशियल 10% ऑफ 1000, म्हणजे बाहेर पडण्याची एनर्जी किती आहे? 100 जूल आहे. तर झालं. आता तुम्ही इथे फायनल फॉर्म्युला लावा. फायनल कायनेटिक एनर्जी इज हाफ एम फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. तर इथे तुम्ही लिहा 100, हे हाफ, मास नाही बदलणार, त्याला असंच ठेवा आणि व्ही एफचा स्क्वेअर करा. बस. इथून 50, इथे झाले हे 20. तर 100 सोबत इकडे 20 ला पाठवा, 2 ला पाठवा, हे सगळे ह्याच्यात जातील. तर इथून तुम्ही काय लिहू शकता? चला, व्ही एफचा स्क्वेअर किती व्हायला आहे? 4000. तर व्ही एफ काय आहे? √4000. आता याला तुम्ही लिहित असताना 200 इंटू किती लिहिणार? 200 नाही, ह्याला आपण एक काम करू, स्क्वेअर रूट काढायचा ना आपल्याला. 400 इंटू 10 करा. तर याला तुम्ही 20√10 लिहू शकता, नो टेन्शन. ठीक आहे. ही झाली याची मीटर पर सेकंड स्पीड. पण बऱ्याच वेळा तुम्हाला ह्याचा आन्सर पॉइंटमध्ये विचारतात. आता √10 किती असणार? √9 आणि √16च्या मध्ये. तर शिका, √9, √10, √16 असं असणार. म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये आन्सर आहे. पण बघा, 16 पासून 10 6 प्लेसेस दूर आहे आणि इथून 1 प्लेस दूर आहे. याचा अर्थ याचा आन्सर 3.12च्या आसपास आहे. 3.5च्या पुढे नाही जाणार. हा कोणाला जवळ आहे त्यानुसार डेसिमल नंतर. तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 3.1 धरून चला. तर तुम्ही 20 ला 3.1 ने मल्टिप्लाय करा. तर इथे आलं 2, 3 दोन्ही 6, हे झालं बघा, हे 2, हे 6, इथं झालं. तर अप्रॉक्सिमेटली 62 मीटर पर सेकंड असं देतील. किंवा ह्याच्या जवळपासचा जे ऑप्शन येईल, 62, 63च्या आसपास जो ऑप्शन येईल, ते तुमचं फायनल आन्सर. हे ऑर मध्ये आहे. समजलं? रूट मध्ये दिलं तर गुड, नाही दिलं तर डेसिमल मध्ये तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. नाही तर मग √10 काढण्याची मेथड 8वीला शिकलेली आठवते सगळ्याला? लॉंग डिव्हिजन मेथड, स्क्वेअर रूट काढण्याची. नाही माहिती आहे? जर तुम्हाला 2 प्लेसेस पर्यंत काढायचं असेल तर आपण याचे 2-2 चे ग्रुप करतो आणि याच्या जवळचा स्क्वेअर कोणता आहे? 3 चा स्क्वेअर. 3 3 जा 9. इथे हा जो 3 मल्टिप्लाय करतात तो इथं ऍड करतात. ही मेथड शिकवली नसेल खूप जणांना. ठीक आहे, ही आली पाहिजे मेथड. स्टेट बोर्ड मध्ये होती ही. तर इथं 1 राहतं. ही मेथड NCERT मध्ये नव्हती जुन्या सिलेबसला, आता टाकली. आता बघा, इथे 1 आला. आपण ज्यावेळेस इथं पॉइंट देतो ना, इथे 2 झिरो वाढवतात. आपण नॉर्मल डिव्हिजन मध्ये 1 झिरो वाढवतो डेसिमल नंतर. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काढताना एका पॉइंटला 2 झिरो असतात. हा रूल आहे. आता तुम्ही इथे 6 आहे ना, 6च्या इथे एक असा कुठला तरी डिजिट ठेवायचा, तोच इथे येणार. आणि मग या पूर्ण नंबरला या बॉक्सने मल्टिप्लाय करून ह्याच्या जवळ जायचे. जर समजा तुम्ही इथे 2 घेतला तर इथे 2 ठेवणार. तर हा किती होणार? 4. 124 जास्त होणार. तर तुम्ही याला कितीने भाग देऊ शकता? 1 ने. इथे 1 ठेवला तर इथे 1 ठेवा. बघा, 61 झालं. मल्टिप्लाय करून हा 1 इथे ऍड करतात. तर इथे किती राहिले? 9, 39 राहिले. बघा वर किती अप्रॉक्स आन्सर यायले? 3.1. आणि मी बघा अप्रॉक्स 3.1च काढलं होतं. मी लॉजिक वापरून काढलं होतं. हे हे तुम्हाला सगळे वेज माहित पाहिजे. हे सगळं 10वी पर्यंत शिकायच्या गोष्टी. 10th पर्यंत तुमची कॅल्क्युलेशन टेक्निक चांगली असली पाहिजे. फिजिक्समध्ये हे खूप मॅटर करते बरं. आता नाही कळणार, 12वीला गेल्यावर अजून जास्त मजा येते. कारण तिथे डेसिमल, फ्रॅक्शन, 10चे पॉवर खूप जास्त हँडल करायचे असतात. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहताल परेशान होऊन जातात. एवढं जास्त असते ते कॅल्क्युलेशन. काळजी करू नका, मी तुम्हाला असे अवघड अवघड कॅल्क्युलेशन इझी करून देईल. कसे करतात लवकर. 10च्या पॉवर सोबत तुम्हाला चांगलं ऍडजस्ट होता आलं पाहिजे. पुढे सगळे 10चे पॉवरच विचारतात. म्हणून ही सवय असली पाहिजे. आता या सगळ्या टेक्निक मी स्कॉलरशिप मध्ये शिकवतो. आता हे सगळे स्क्वेअर रूट वगैरे आमची अनुष्का फास्ट काढते. आता शिकली 7वी 8वीला शिकली ती सगळं. तर तुम्हाला हे आधीपासून माहित पाहिजे. आता असो,
आणि ही तर एक जनरल मेथड आहे, स्क्वेअर रूट काढण्याची लॉंग डिव्हिजन मेथड म्हणतात त्याला. असो, चला शॉर्टकट मी आता सांगितलेली जवळ आलेली. हा एक क्वेश्चन करायचा आहे. इट इज फॉर वेक्टर, वेक्टरशी रिलेटेड कायनेटिक एनर्जीचा क्वेश्चन आहे. जे मीन्स खूप जास्त वेक्टर विचारतं. काय म्हणतो पहा हा, अ बॉडी ऑफ मास 0.8 kg हॅज इनिशियल वेलॉसिटी अँड फायनल वेलॉसिटी इन वेक्टर फॉर्म. ही इनिशियल आहे, फायनल आहे. फाइंड चेंज इन कायनेटिक एनर्जी. आठवा, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज व्हॉट? वर्क डन. यालाच तर आपण वर्क एनर्जी थेरम म्हणलंय. तर पटकन कळलं पाहिजे, दिस क्वेश्चन इज वर्क एनर्जी थेरम बेस्ड क्वेश्चन. आता तुम्ही डायरेक्ट हे काढू शकता. मास तर फिक्स आहे. बघा, इनिशियल वेलॉसिटीचा वेक्टर दिलाय, तर कोणत्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतात? √a² + b². त्याचंही काढायचं, ते इनिशियल होईल, हे फायनल होईल, कारण एनर्जी पण एक स्केलर क्वांटिटी असते. तर वेक्टरमध्ये आन्सर येणार नाही. दिलाय वेक्टर, पण तुमचा आन्सर स्केलर येणार. तर तुम्हाला याचं मॅग्निट्यूड काढायचं. हे झालं तुमचं VI. हेच काढल्यावर VF. मग तुम्ही इथं काय करणार? इनिशियल कायनेटिक एनर्जी किती येणार? बघा, kVI² आणि इकडून kVF². तर फायनल मायनस इनिशियल करून तुम्ही त्याची एनर्जी काढणार. तर याला वेक्टरला कॅल्क्युलेट करा, फायनल इनिशियल काढून डिफरन्स सांगा. पहा, आपल्याकडे दोन टाईपच्या वेलॉसिटीज आहेत, इनिशियल आणि फायनल. इनिशियल वेलॉसिटी ॲज अ वेक्टर दिलेले आहे 3i cap - 4j. तर तुम्ही याचा काढा मॅग्निट्यूड √3² प्लस -4². हे 3, 4, 5 आपल्याला माहिती आहे, पायथागोरियन ट्रिपलेट. तर हे 5 येणार. इनिशियल वेलॉसिटी आली 5 मीटर पर सेकंड. सेम पद्धतीने फायनल वेलॉसिटी √6² प्लस हे केलं तर √40 आलं. ठीक आहे, त्याला असंच ठेवा, काही अडचण नाही, कारण आपण याला स्क्वेअरच करणार फॉर्म्युल्यात. आता इथून घ्या इनिशियल कायनेटिक एनर्जी हाफ m v². 5चा स्क्वेअर 25 इनिशियल. ठीक आहे, तर हे आलं 0.4, म्हणजे 25/100 म्हणजे 10. तर इनिशियल कायनेटिक एनर्जी आली 10 जूल. समजलं? सेम आता फायनल कायनेटिक एनर्जी हाफ, हे मास आणि √40चा स्क्वेअर 40 येतो. इथून घ्या 20, 8 दोन्ही 16. ते तुम्ही इथं लिहिलं 16 येणार जूल. संपलं. आता तुम्हाला विचारले चेंज इन कायनेटिक एनर्जी. त्याच्यात आपण नेहमी फायनल मायनस इनिशियल करत असतो. kF - ki. 16 - 10, आन्सर इज 6 जूल. आता हा प्रश्न जेई मेन्स मध्ये कसा विचारतात? कधी कधी बघा, नॉर्मल आहेत, या टाईपचेच असतात, बिलकुल काळजी करू नका. फक्त तुम्ही वेक्टर आला तर काय करायचं, ग्राफ आला तर काय करायचं, फंक्शनच्या फॉर्म मध्ये आलं तर काय करायचं, हे या एक्झाम्पल मधून शिकून घ्या. आता हा प्रश्न त्यांनी फार सोपा विचारला तुम्हाला फायनल लाईन मध्ये, फाइंड चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता हाच प्रश्न कसा विचारतात हे देऊन थोडं वेक्टर अजून थोडं नीट करून देतात आणि मग म्हणतात फाइंड द वर्क डन. आता आपल्या डोक्यात काय असते, अरे वर्क डन म्हणल्यावर तर एफ एस कॉस थिटा आहे, पण इथे तर एफही नाही, एसही नाही, थिटाही नाही, आणि हे तर दिलाय मास आणि वेलॉसिटी आणि विचारतोय वर्क. तर पटकन डोक्यात चमकलं पाहिजे. वेलॉसिटी बघा, मी त्या दिवशी बोललो होतो तुम्हाला, इनिशियल आणि फायनल वेलॉसिटीला रिलेट करण्यासाठी आहे वर्क एनर्जी थेरम. तर ते काय म्हणतात, जेव्हा तुम्हाला वेलॉसिटीज देतील आणि वर्क विचारतील, तेव्हा तुमच्या डोक्यात पटकन चमकलं पाहिजे, दिस इज वर्क एनर्जी थेरम क्वेश्चन. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला तो काय विचारतोय, हेच, चेंज इन कायनेटिक एनर्जी. सेम क्वेश्चन येणार, फक्त क्वेश्चनची लँग्वेज बदलणार. हे खूप महत्वाचं आहे. समजलं बेसिक? आता बघा, आपण आता शिकलाय फक्त एक फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला, त्याच्यावर किती टाईपचे क्वेश्चन्स कसे कसे डिझाईन होतात. क्वेश्चन मध्ये तुम्हाला सगळे येते. बघा, मी तुम्हाला पर्सेंटेज चेंजवाला क्वेश्चन टाकला, अशा टाईपचे रेशो बेस्ड क्वेश्चन्स आहेत. जो ट्रेंड आहे जेईई मेन्सचा, नीटचा, तोच आहे हा. आता हे 3 टाईपचे क्वेश्चन आहेत, त्याच्यात वेक्टर आलं. हळूहळू हळू आता पुढे चालून तुम्हाला, आता पुढचा क्वेश्चन कोणता येतो, कायनेटिक एनर्जीचं रिलेशन कोणासोबत, मोमेंटम सोबत. आता काय लिहिला फॉर्म्युला आपण, p² / 2m.
किंवा पीला लिहिलं √2mk. त्याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन येतो. तिथून गेलं की तुम्हाला काय करतात, मुद्दाम एक फंक्शन देतात, इंटिग्रेट करायला लावतात. म्हणून ह्याच्यामध्ये एवढे जे प्रश्न आहेत तुम्ही स्वतःच बघा.